जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव शरीर आणि मन आपला एकमेकाशी असलेला संबंध सांगत असताना आपले जे पंचेंद्रिय आहेत, पंचेंद्रियाच्या इच्छा ह्या सीमित आहेत, परंतु आपण काय करतो, त्या सीमित असलेल्या असीमित करतो. म्हणजे एखाद्या डॉक्टरनी शुगर असणाऱ्यांना साखर खाऊ नये म्हणून सांगितलं किंवा कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना तळलेले पदार्थ खाऊ नये म्हणून सांगितलं, तर आपण खातो. म्हणजे आपण त्या मर्यादा सीमित असलेल्या अमर्यादित करतो, असीमित करतो. पंचेंद्रियाच्या बाबतीत हे सांगितलं गुरुजींनी. त्यानंतर त्या तमिळ मधल्या एका कहावतीचं सांगितलं उदाहरण त्यांनी, की इच्छा है राज चलाने की, लेकिन गदा चराना पड़ता है. ऐसा म्हणजे भाग्य में उनके भैंस और गधे चराना पड़ता है, हे उदाहरण दिलं. तर पंचेंद्रियाच्या बाबतीमध्ये सांगत असताना या ज्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे ते आपण पाळत नाही आणि आपणच आपल्या शरीराचं संतुलन बिघडवून टाकतो, असं गुरुदेवांचं म्हणणं आहे. चला, पुन्हा अजून कोणी दुसरे? बोला. शेवटी सत्याच्या बाबतीत एक सांगितलं गुरुदेवांनी, हम्म. सत्यवाणी रखना, सत्य बोलो, असत्य मत बोलो, उसमें बड़ी ताकत है. व्हिडिओज ऑन करा. बोला आता. ऐकू आलं ना सगळ्यांना? व्यवस्थित ऐकू आलं ना? हो सर. हो सर. जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव. विषयाचा त्याग हा विषयाप्रमाणे केला पाहिजे, असं गुरुदेवांनी सांगितलं. आजचं नॉलेज खूप खूप छान होतं सर. खरंच विषयासारखे विषय आहेत. जसं की एखादा माणूस जेवण करतोय आणि त्याला कळालं की आपल्या ताटामध्ये विष टाकलेलं आहे, तर जेवढ्या सहजतेने तो त्या ताटाचा त्याग करतो, तेवढ्या सहजतेने आपण त्या विषयाचा त्या विषयाचा त्याग केला पाहिजे, असं गुरुदेव म्हणतात. खूप छान सांगितलं आज. व्हेरी गुड. चला अजून. भगवान सर, सुप्रिया ताई, सुनीता दीदी, बोला बोला. नागनाथ सर, रेखा ताई. प्रवासात आहे सर. ओके ओके.
गुरुदेवांनी सांगितले की तुम्हाला जर मुक्तीची इच्छा आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आधी तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल. आणि क्षमता कशामुळे वाढते तर योग आणि ध्यान हे केल्यामुळे तुमची क्षमता वाढते म्हणजे. आणि ते करेक्ट. अजून कोणाचे काय प्रश्न? आणि ती क्षमा, दया, सहनशीलता आणि आर्दव हे कशासाठी ते नाही कळलं मला तेवढं. आपल्याला मुक्तीची जर इच्छा असेल तर कुणाकुणाला मुक्ती पाहिजे, त्यांनी थोडासा थंब दाखवायचा, हात वर करायचा, म्हणजे मग मुक्ती पुढे पाहिजे. बोलता येईल. जर मोक्ष पाहिजे नसेल, मुक्ती पाहिजे नसेल तर हे ज्ञानाचा काही अर्थ नाही. ज्यांना मुक्ती पाहिजे, मुक्तीची इच्छा ज्यांच्यामध्ये आहे, तर पहिले सुरुवातीला काय सांगितलं अष्टावक्रांनी जनकाला, जर तुला मुक्ती पाहिजे असेल तर विषयांना विष समान मानायचे. ते त्याग वगैरे नंतर करा तुम्ही, पण विषयांना कसं म्हणायचं? विष समान मानायचं. विषय कोणते कोणते? तर 5 ज्ञानेंद्रियाचे जे विषय आहेत, है की नाही, आपले ज्ञानेंद्रिय कोणते कोणते आहेत? जीभ, कोणकोणते ज्ञान? हा, नाक, हा, त्वचा, हा हा, स्पर्श रंग, हे रूप, सगळं. रस, गंध, स्पर्श. हा, हा, रूप रस गंध स्पर्श, स्पर्श. स्पर्श. है की नाही. हम्म. हे प्रत्येक इंद्रियाचा एक एक विषय आहे, है की नाही. डोळ्यांनी काय पाहतो आपण? रूप, है की नाही. नाकाने काय करतो? वास, गंध, है ना. गंध. हा, श्वास घेतो. वास घेतो, बरोबर आहे. त्यानंतर जीभ, त्वचेला कानाने स्पर्श. काय करतो? कानाने काय कानाने करतो? ऐकतो. ऐकणे, ऐकतो, श्रवण, है की नाही. हा, अजून त्वचेनं काय करतो? स्पर्श ज्ञान. स्पर्श, स्पर्श, है की नाही. आणि जिभेनं काय करतो? चव घेतो. रसस्वाद, रस, रस. रसस्वाद. है ना? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. तर ह्याला काय करायचं? विषवत समजायचं. आता विषवत समजायचं म्हणजे काय? काय करायचं? तर जसं आपण ह्याच्यामध्ये गुंतून नाही पडायचं. हा ह्याच्यामध्ये गुंतून नाही पडायचं. कारण ह्यामुळं आपल्याला मुक्ती मिळणार नाही. कुठला एखादा विषय घेतला, समजा तुम्ही रूप घेतलं, तर किती वेळ बघणार आपण? सुंदर दृश्य असेल किंवा सुंदर स्त्री असेल, सुंदर पुरुष असेल, किती वेळ बघणार त्याला आपण? तर इंद्रियांना कशा आहेत? मर्यादा आहेत, सीमा. है ना. मर्यादा आहेत, सीमित आहेत ते. पण आपल्या आतमधल्या इच्छा ज्या आहेत त्या असीमित आहेत. असीमित आहे. त्या कशा आहेत? असीमित आहेत, असीमित. त्यांना सीमा नाही आहे. मग या मर्यादा. दोन्हीचं कोऑर्डिनेशन नाही होत, हम्म. है की नाही. इंद्रिय मर्यादित आहेत, मनामध्ये इच्छा अमर्यादित आहेत. मग दोन्हीचं कोऑर्डिनेशन नाही झालं की मग तणाव येतो, है की नाही. म्हणून ह्या इंद्रियाचे विषय आपल्या शरीरातल्या आणि मन ह्या दोन्हीचं, त्याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन प्रॉपरली झालं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? विष त्याग करायचा. विषाला काय करायचं? विषय त्याग. विषय त्याग म्हणजे हे जे आहेत, जे काही विषय आहेत आपले 5 इंद्रियांचे, तर त्या विषयांना
तेवढंस महत्व नाही द्यायचं. याचा अर्थ समोर आलेलं काही बघायचं नाही अशातली बाब नाही, डोळे झाकून घ्यायचे असं नाहीये, पण त्याच्यामध्ये गुंतून नाही पडायचं. ते हे काय झालं, विषय त्याग. आता हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, कुठला संकल्प केला पाहिजे, हे सांगितलं आपल्याला, आपण ऐकलं, आपण ठरवलं की विषय त्याग करायचा, तर होईल का? होईल का सांगा मला, हो किंवा नाही सांगा. हं? नाही होणार. नाही होणार आहे की नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? योग आणि ध्यान करावं लागेल. हा, योग आणि ध्यान करावं लागते, सुदर्शन क्रिया करावी लागते, पद्मसाधना करावी लागते, है ना. ते केलं तरच मन आणि शरीर ह्यांचं जे संतुलन आहे ते व्यवस्थित राखल्या जाईल. आणि मग आपण विषय त्यागाकडे जाऊ. आपण मग विषयांना विष समान मानू आपण, नाही तर मग त्याच्यातच गुंतून पडलेले आहोत आपण. हे पहिलं सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं? सहनशीलता. त्यानंतर अजून काय काय सांगितलं? करुणा, प्रेम आणि सहनशीलता. दया, दया, आर्द्रव, आर्जव, आर्जव, आहे की हा, ना. दया, आर्जव, सहनशीलता आणि क्षमा. क्षमा आणि सत्य. सत्य, हा. ह्याला पियुषवत मानायचं. पियुषवत म्हणजे काय? अमृत. अमृता समान. आता ह्याला अमृता समान मानायचं म्हणजे काय करायचं? तर क्षमा आहे, आर्जव आहे, त्यानंतर सहनशीलता सहनशीलता. आहे, त्यानंतर सत्य आहे, है ना. तर ह्याचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करायचं. हा. अनुसरण करायचं म्हणजे जीवनाचा तो भाग बनवायचा, जीवनामध्ये ते वापरायचं, आहे की नाही. संस्कृत मध्ये म्हटले ना सर, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात प्रियम सत्यम. आहे की नाही. तर मग क्षमा. क्षमा म्हणजे काय? माफ करता आलं पाहिजे. माफ करता आलं. ते कशामुळे होईल? बाहेरून बाहेरून म्हणलं, बाहेरून म्हणलं तुला माफ केलं, पण आतमध्ये सगळं चालू आहे, याला तर बघून घेईल. तोंडानं म्हणलो, 4 लोकांसमोर माफ म्हणलो याला, पण याची बघतो आता. तर क्षमा केव्हा येईल? जेव्हा आपल्यामध्ये सहनशीलता असेल, हा. तेव्हाच क्षमा येते, आहे की नाही. आणि सहनशीलता कशी आहे? ती अपरिमित आहे, अपरिमित आहे. आहे की नाही. हो. मग ह्यासाठी जेव्हा आपण आपली साधना करतो, तेव्हा आतून जेव्हा मन शांत असते, तेव्हा आपण हे सगळं आपल्या जीवनामध्ये अनुसरू शकतो, आहे की नाही. आणि नंतर काय सांगितलं? सत्य. तर सत्याची व्याख्या खूप छान सांगितली, पण ते फार अवघड आहे. जे कालातीत आहे ते सत्य आहे. म्हणजे आधी होतं, आता आहे, नंतरही पुढे राहणार आहे, राहणार. असं जे आहे त्याला काय म्हणायचं? सत्य म्हणायचं. कालातीत. मग तसा विचार केला तर आपलं शरीर, आपलं मन, आपलं जीवन, आपल्या भोवती दिसणारं सगळं काय आहे? असत्य आहे की नाही. बरोबर आहे ना. हो.
सगळंच असत्य आहे. मग सत्य काय आहे? आणि जेव्हा आपल्याला समजेल की सत्य काय आहे, तेव्हा मग आपण त्या सत्याचं अनुसरण आपल्या जीवनात करू शकतो, है की नाही? आणि ह्यासाठी, हे सगळं करण्यासाठी मागचे संकल्प आवश्यक आहेत, है की नाही? कोणते कोणते संकल्प होते आपले? पहिलं काय होतं की मला प्रश्न जो विचारायचा आहे, तर तो आधी मी विचार करणार की त्या प्रश्नापासून मला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, काहीतरी माहिती पाहिजे. असाच प्रश्न मी विचारणार, है ना? सगळ्यांनी हा संकल्प घेतलाय की नाही? हो. त्याचं अनुसरण करायला सुरुवात करायची. सोपं नाही आहे एवढं हे, आहे की नाही? कारण आपल्याला सवय असते, सवयीचे प्रश्न खूप विचारतो आपण, आहे की नाही? तर ते सगळ्या त्या प्रश्नांना आपण बाजूला ठेवायचं. आणि जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर जेव्हा आपल्याला ज्ञानदान करायचं आहे, त्याच प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. ज्ञानदान म्हणजे आता समजा एखाद्याने आपल्याला ठिकाण विचारलं, किंवा तुमच्या वजिराबादला हे फलानं ठिकाण ह्या ठिकाणी कुठे आहे, तर आपल्याला ते सांगावं लागेल, बरोबर आहे की नाही? नाही तर मग याच्यात काही ज्ञान नाही, काय नाही, वो कशाला द्यायचं, असं नाही. एखादं आपण ठिकाण सांगतोय, त्या माणसाला पुढे आपण पुढे जाण्यासाठी मदत करतोय, म्हणजेच ते पण ज्ञान आहे, ते पण ज्ञान आहे की नाही? पण जे आपल्याला पूर्वी माहिती आहे आणि दुसऱ्यांकडून कन्फर्म करतोय आपण, ते प्रश्न विचारायचे नाही. सवयीनुसार येणारे प्रश्न, त्याचा त्याग करायचा, है ना? त्यानंतर काय आपला संकल्प होता, सांगा? काय संकल्प होता? कोणी लिहून घेतले असतील ना? सुप्रिया ताई, तुम्ही घेतले असतील लिहून. अनम्यूट करा, अनम्यूट करा. सांगा. जे मला जीवनात पाहिजे त्यासाठी काय केले पाहिजे, हा तिसरा संकल्प. जीवनात जे मला काय काय पाहिजे हे आधी समजून घ्यायचं, आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? है की नाही? मग आता सगळ्यात महत्वाचं आहे की पहिलं आपल्याला ठरवायचं की मला मुक्ती पाहिजे किंवा नाही पाहिजे. जर मुक्ती पाहिजे नसेल, तर मग अष्टावक्र गीताचं श्रवण करण्यात काय मतलब नाहीये, है की नाही? काय मतलब आहे का सांगा तुम्ही? आणि मोक्षाची, मुक्तीची इच्छा कुणाला होते? जे थकून गेलंय, त्याच्यामध्ये त्रासून गेलंय, है की नाही? सगळा त्रास झाला, आता हे नको असं वाटतंय, तोच मुक्तीची इच्छा व्यक्त करतो, बरोबर आहे की नाही? ज्याला त्याच्यात मजा वाटायली ते कशाला करेल, है ना? त्यानंतर कालचे संकल्प काय होते आपले? सांगा. काल आपण काय संकल्प घेतले होते? जे चारही दिवस होते त्यांनी सांगायचं, मध्ये मध्ये येणाऱ्याला काही समजणार नाही ते. विचार, वाणी आणि कृती. हा, अर्थ, काम, मोक्ष. तो पुरुषार्थ, तो करायचा आपल्याला. तो आधीचा होता संकल्प, बरोबर आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ जीवनामध्ये करायचे आपल्याला, है की नाही? धर्मानुसार आपलं वर्तन असलं पाहिजे, है ना? अर्थ, जीवनाला व्हॅल्यू असली पाहिजे, काहीतरी व्हॅल्युएबल लाईफ जगायचं, अनर्थक जीवन नाही जगायचं, है की नाही? त्यानंतर काम, सत्कर्म करायचे, आणि मग आपल्याला मोक्षाची इच्छा, मोक्ष मिळेल आपल्याला, है की नाही? मुक्ती मिळेल आपल्याला. त्यानंतर काय होतं संकल्प आपला?
विचार, वाणी आणि कृती. हा, विचार, वाणी आणि कृती ह्याच्यामध्ये काय आणायचं आम्हाला? शुद्धता. शुद्धता आणायची आहे की नाही? आता विचार शुद्ध असले पाहिजेत तरच आपली वाणी शुद्ध राहील. वाणी शुद्ध असेल तर कृती शुद्ध राहील, आहे की नाही? नाहीतर मनात विचार वेगळे, बोलतोय वेगळा आणि करतोय तिसराच, आहे की नाही? तर मग ते त्यामुळं मग हे नाही मिळणार आपल्याला, हे नाही होणार, आहे की नाही? त्यासाठी हा एक संकल्प आहे आपला की वाणीमध्ये शुद्धता, विचारांमध्ये शुद्धता आणि कृतीमध्ये शुद्धता. आणि आजच्या ह्याच्यामध्ये काय संकल्प आहे? खूप चांगला संकल्प सांगितलाय गुरुदेवांनी, आणि तो म्हणजे काय आहे की विषयांना विषवत मानायचं. आधी मानायला सुरुवात करायची, नंतर मग येतील ते विषय आपोआप, मग ते विषवत कसे आहेत काय नाही ते येत राहील. पण पहिलं काम काय करायचं, संकल्प काय करायचा? सगळ्या विषयांना विषवत मानायचं. म्हणजे ते कसे आहेत? विष आहे. जसं मला गुरुदेवांनी दिलेलं उदाहरण आहे की मला डायबिटीज आहे, तर गोड खाणं, साखर खाणं हे माझ्यासाठी कसं आहे? विषासारखं आहे की नाही? तसेच मग हे जे विषय आहेत ह्या विषयांना विषवत मानायचं. हा पहिला संकल्प आहे. आणि दुसरा संकल्प काय आहे की क्षमा, आर्जव, दया, सत्य, सहनशीलता ह्याला कसं मानायचं? अमृता समान. उद्यापासून किंवा आजपासून माझ्यासाठी क्षमा ही काय आहे? माझ्या जीवनातलं अमृत आहे. दया ही माझी काय? जीवनातलं अमृत आहे. आर्जव हे काय आहे? म्हणजे सहनशीलता, हे काय आहे? अमृत आहे ते माझ्यासाठी, आहे की नाही? सत्य हे काय आहे माझ्यासाठी? अमृत आहे. पण याचा अर्थ जिथे बोलू नये त्या ठिकाणी सत्य बोलणं, आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे न बोलणं, सत्य न बोलणं, असं नाहीये. नाही तर सत्य बोलायला सांगितलं म्हणून मग बस सुरू कुठे, मग जिथे नाही बोलायचं, जिथे काय हे नाही करायचं, मग ते पुढे काय होतील? सत्य बोलण्याच्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये भांडणं लागतील, है की नाही? तर ते पण आपल्यामध्ये, आणि त्याला काय म्हणायचं गुरुदेवांनी सांगितलंय, हे ज्ञान येणं म्हणजे काय आहे? विवेक आहे, है की नाही? आपल्यातला तो काय आहे? विवेक आहे. आणि तो विवेक आपला जागृत असला पाहिजे. कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं, काय नाही, ह्याविषयी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. बरोबर आहे ना? आता संकल्प समजले आपल्याला, काय काय संकल्प आहेत? पहिला काय आहे? प्रश्न. प्रश्न विचारत असताना जे योग्य प्रश्न आहेत तेच तेच विचार. विचारायचे आणि योग्य प्रश्नांनाच उत्तर द्यायची. दुसरा संकल्प काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुरुषार्थ करायचे. पुरुषार्थ करायचे. हा. धर्म, अर्थ, धर्मानं वागायचं. आपल्या जीवनामध्ये एक व्हॅल्युएबल लाईफ असलं पाहिजे. आपलं जीवन कसं आहे? एक अर्थपूर्ण जीवन असलं पाहिजे. काम, सत्कृत्य करायचं, आहे की नाही? सेवा करायची. सत्कृत्य म्हणजे काय? सेवा करायची. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आपल्या ह्याच्यामध्ये करायचे. हा झाला दुसरा संकल्प. तिसरा संकल्प काय आहे? जीवनात मला काय पाहिजे? हा, काय पाहिजे काय नाही हे आधी ठरवायचं. आधी आणि ठरवायचं. हा, आणि ठरवून मग मला जे पाहिजे ते करायचं, आहे की नाही? ओके. त्याच्यानंतर
विचार, वाणी आणि कृती याच्यात शुद्धता आणायची. शुद्धता आणायची. विचार, वाणी आणि कृती हे कसे असले पाहिजे? शुद्ध असले पाहिजे. शुद्ध. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? साधना करावी लागेल, दररोज सुदर्शन क्रिया करावी लागेल, पद्मसाधना करावी लागेल, मेडिटेशन करावं लागेल, आहे की नाही? एक्सरसाइज करावी लागेल. शरीर मन ह्याची शुद्धी झाल्याशिवाय भावना शुद्ध होत नाहीत, आणि भाव शुद्ध जर झाला तरच विचारांमध्ये शुद्धता येते, आहे की नाही? म्हणून भावशुद्धी करणं सुद्धा गरजेचं आहे. मेडिटेशन करायचं, है ना? हा, त्यानंतर काय संकल्प आपला? आजचा विषयांना विषयवत मानायचं. हा, विषयांना विषवत मानायचं. विषय कोणते कोणते येत? 5 इंद्रियाचे 5 विषय, 5. है ना? कोणकोणते 5 येत? क्षमा, अर्ज, दया. नाही, विषय नाही, विषय नाही, विषय विषय. विषय. गंध. विषय. हा, गंध. हा, ते मगाशी राहिले. हा. बोला बोला. डोळे. हा, ते तर ते इंद्रिय झाले, इंद्रिय. इंद्रियांचे विषय. ज्ञानेंद्रिय. गंध. गंध. हा, स्पर्श. हा. रूप, रस, गंध, हा. स्पर्श आणि ऐकणे. है ना? हे काढा काढा 5 विषय आपल्याला आधी ते माहित असले पाहिजेत, है ना? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध हे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. तर यांना कसं मानायचं? विषवत मानायचं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय. हा, त्यानंतर काय आहे? क्षमा, आर्जव. त्यानंतर काय आहे? सहनशीलता, दया आणि सहनशीलता, दया आणि सत्य. सत्य. ह्याला कसं करायचं? अमृता समान अमृता मानायचं, समान मानायचं. आहे की नाही? सहनशीलतेला अमृता समान मानायचं. आपण बऱ्याच वेळेस कसं रेस्टलेस होतो, त्याच्यानंतर रिॲक्ट करतो आपण, है ना? रिॲक्ट करतो ना लगेच. कोणी काय बोलले की लगेच त्याला रिॲक्ट करते. तर ही रिॲक्ट करण्याची जी आपली प्रतिक्रिया देण्याची जी आपली सवय आहे, तर त्या सवयीला आपल्याला शांत करायचं. ते सहनशीलतेच्या माध्यमातून होत आहे की नाही? सहनशीलता ह्याला अमृता समान मानायचं. क्षमा, आहे की नाही? दया, क्षमा. समजले संकल्प हे? आणि मग बाकीचं ज्ञान समजलं आपल्याला. गुरुदेवांनी कसं कसं आपल्याला हे सांगितलं, सगळ्यांना समजलं. कोणाचे काय प्रश्न असतील तर प्रश्न घेऊन येत जा, त्याच्यावर पण आपल्याला चर्चा. पण प्रश्न विचारण्याच्या आधी पहिला संकल्प आहे आपल्याला, आहे की नाही? खरंच मला ज्या ठिकाणी ज्ञान पाहिजे असेच प्रश्न, आणि आपल्या जीवनामध्ये ती सवय लावून घ्यायची, आहे की नाही? छान आहे ना? चांगलं वाटलं? कसं आपण श्रवण करतो, पण त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, काय ना काय मिळवता आलं पाहिजे आपल्याला. गुरुदेवांनी एवढं दिलेलं आहे ते मिळवता आलं पाहिजे आपल्याला. ऐकलं नुसतं, इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं, आहे की नाही? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. अष्टावक्र गीता कितीदा ऐकली आतापर्यंत? अहो, मी 10-20 वेळा ऐकली, 20 वेळा ऐकली, 21 वेळा ऐकली, 25 वेळा ऐकली, 4दा ऐकली, 5दा ऐकली. काय नाही, तेच तेच आहे त्याच्यामध्ये. असं आहे का? नाही. जेव्हा आपण हे आपल्या जीवनामध्ये अनुसरायला सुरुवात करू, म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं की अष्टावक्र गीता हा विहंगम मार्ग आहे, है ना? काल आपल्याला महेश सरांनी सांगितलं बघा सुंदरपणे. हा मार्ग कसा आहे? विहंगम मार्ग आहे. पकडावा लागतो, तो सापडत नाही.
आकाशात उडणारा मार्ग आहे तो. हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. नाहीये, आहे की नाही? म्हणून आपण सगळेजण खूप नशिबान आहोत. तर त्यासाठी हे ज्ञान जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उतरवायचं. अष्टावक्र गीता आपण बऱ्याच वेळेस ऐकली, बऱ्याच वेळेस हे केली. सगळं छान वाटतंय, 4-2 दिवस चांगलं वाटतंय. अष्टावक्र गीता संपल्यानंतर 4-5 दिवस करमत नाही आपल्याला. पुन्हा पुन्हा तेच तेच राहा वाटते. बऱ्याच जणांचे फोन येतात, सर अजून सुरुवात करा, अजून सुरुवात करा. पण ह्या संकल्पाच्या ह्याच्यात जेव्हा आपण जातो, आज आपण आता अष्टावक्र गीता थोडं वेगळ्या पद्धतीने आपण त्याला श्रवण करत आहोत. तर हे संकल्पाच्या माध्यमातून जेव्हा जाऊ, तेव्हा जीवनामध्ये निश्चित आपल्या ह्याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात दिसून येईल. तुम्हाला त्याची अनुभूती येईल, आहे की नाही? ठीक आहे, हा. भेटूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव.